कंपनीची सायकल आपण पाहू शकता. चला चला जरा बॅटर लवकर, वेळ कमी आज, मेगा फायनलचा दिवस आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होते यावेळेला संदीप 40+ संघाची सुभाष आणि आपण बघतो मधु ही जोडी मैदानात पाहू शकता. चार षटकांची मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच असेल पडले पक्ष हेडूटने, दोन मातबगार संघांमधील मॅच असणार आहे. सलामीची जोडी मधु आणि आपण सुभाषला पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर साई म्हात्रे. चेंडू आपण तर दोन षटकाच्या हरवला फुटला तर नवीन आहे, त्यानंतर जुना आहे. आता एकच षटक असणार आहे, तर पॉवर प्लेचं आपण तर षटक फक्त 4 असणार आहेत. आपण तर 4 षटकांची मॅच, त्यामुळे एकच षटक पॉवर प्ले असणार आहे. त्यामुळे या पहिल्या षटकाचा चेंडू हरवला फुटला तर नवीन, त्यानंतर जुना. हनुमान पाटील आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पनामा कॅप प्रदान करून ते आपण तर क्षेत्ररक्षण करत आहेत. लॉंग ऑफला आपण पाहू शकता यावेळेला श्याम भोईरला आपण पाहू शकता. साई गोलंदाजी मार्कवर ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, तडमॅन पॉइंट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग, शॉट मिड विकेट, एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉनला बहिरामला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय, दुसऱ्या फेरीची पहिली मॅच. साई थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. गुरुनाथ म्हात्रेला आपण थोडंसं बघितलं तर शॉट लेग रिजन मध्ये तैनात करतायत. साई गोलंदाजी मार्कवर, साई गोलंदाजी मार्कवर टाकला. मधुला आपण पाहू शकता. पहिला चेंडू बॅकफुट गेला, कट केला. हनुमान म्हात्रे येतात तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये, शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सुरुवात चांगली केली, एक धावेने खातं उघडलं गेलंय. तर आपण तर मधुचं आणि संघात सायकलला सुभाषला आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टॅक्ट बघायला मिळेल. साई चांगला चेंडू बॅकफुटवर गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, चेंडू डीप पॉइंट सीमा रेषा पार, चौकार. संदीप संघ बघा ही मॅच जिंकला आणि पुढच्या फेरीत दाखल 3000 रुपयाचा पार्श्व करणार आहे. संतोष पाटील, प्रथमेश पाटील यांचे बाबा आपण पाहू शकता. धावसंख्या फलकाती 5. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला तो यावेळेला साईच्या माध्यमातून. शॉर्ट कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्याला आता आपण बघितलं तर स्वीपा कव्हर रिजन मध्ये आणलं जातोय. लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक त्याला मिड ऑफला आणलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरला हनुमानला चंद्रकांत मुकादम यांचं देखील इथं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू तर यावेळेला डाऊन डिग्राउंडच्या मध्ये फटका खूप सुरेख आहे, वेगाने चेंडू चालला मिड विकेटला. बहिराम येतो, चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. धाव फलकाती. साई पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू फ्लिक केला, ऑन साईडला वळवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली, फंबलिंग झालं, थोडंसं बॅकिंग येते दिलीप पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. 9 धावा धाव फलकाती लागल्यात. साई पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड दकडनं मारा करतोय. हा चेंडू बॅक पुढे गेला, पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय, चौकार. धावसंख्या 13. 13 धावा धाव फलकाती. सुभाष खूप चांगली बॅटिंग करतोय. 4 चेंडू मध्ये 12 धावा कुठल्यात आपल्या संघासाठी. साई पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचा षटक हदळतोय. चांगला चेंडू तर झेलची शक्यता होती यावेळेला. 2 धाव आपण ते 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. समोर चेंडू लँड झाला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक चांगली सुरुवात संदीप 40+ संघाच्या माध्यमातून.
आपण पाहू शकता या बॉलला 14 धावा धावफलकात लागल्यात. सुभाषने खूप चांगली बॅटिंग केली पॉवर प्ले मध्ये. 14 आपण पाहू शकता धावा. 3 दिवसीय स्पर्धा आज अंतिम दिवस. दिलीप पाटील देखील थोडस सूर्याकडे पाहत आहेत. गोलंदाजी मार्क होतो नितीन. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं टेकून नितीन पाटील. नितीन येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं टेकून स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. सुभाष पाटील खूप चांगली बॅटिंग केली. 14 धावा धावफलकात लागल्यात. दुसऱ्या फेरीतील आपण पहिली मॅच खेळतो. यानंतर दुसरी मॅच असणारे पडले पक्ष हेडूटने. 2 बलाढ्य संघांमधील चक्रीवादळ देखील मैदानात आलंय बघा. हे चक्रीवादळ आपल्याकडे नाहीये. नितीन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुभाषला आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं टेक घेऊन येतोय. लोअर फुटाच होता ऑन साईडला बोलवलंय. चेंडू चाला स्क्वेअरला गेली जमला. डीप अंदा क्षेत्ररक्षण घेतोय गुरु महाराज. चेंडूला फीड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. फेकी अचूक घेत नाहीये. एक्स्ट्रा धाव मिळाली ते. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बला 17. धावा धाव फलकात लागल्यात. नितीन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओरकडनं मारा करतोय. शाखेला मधूला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता. खूप चांगला चेंडू होता. एसटी रक्षक आपण पाहू शकता. दिलीप पाटील एसट्यांच्या पाठीमागे. हे चित्र आपण भरपूर कमी वेळा पाहिलं की दिलीप पाटील एक्स्ट्रॅक्शन करतात. पण आज ते चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. जितू पाटील नाहीये. दुखापतग्रस्त आहेत. कारण का मगाशी आम्हाला दिलीप पाटीलने सांगितले फुटाला दुखापत झाले त्यांच्या. नितीन राईट आर्म ओरकडनं मारा करतो. स्ट्राईकला मधूला आपण पाहू शकता. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते बघा. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलं जातं या वेळेला. ब्रेकच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. संख्या 17. चांगली गोलंदाजी करतो नितीन इथे. ऊर्ध्वकडनं मारा करतोय. दुसऱ्याकडे पुढचा चेंडू स्ट्राईकला मधू. अजून एक डॉट चेंडू. खरं सुभाष तेच सांगतायत की तुला आडव्या बॅटने खेळायचं नाही. बॅकफुट जाऊन तुम्ही पंच करू शकतो किंवा कट करू शकतो. काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात धावा आल्या त्या तब्बल विचार केला तर 14 धावा आल्या त्या. त्यानंतर हे कमबॅक बघायला मिळतंय. आमचे 2 पंच देखील येत आहेत. दुपारच्या भोजनानंतर आमच्यासोबत जॉईन होतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जावेद परी सर मॅन फ्रॉम कल्याण. रमाकांत पवार सर मॅन फ्रॉम कल्याण. नितीन बॅकफुट जाऊन कट करत होता. यावेळेला व्यवस्थित मिळेल होत नाही. चेंडू एक धाव इथे कंप्लीट केली जाते. ठीक आहे सिंगल कंप्लीट केले ते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 18. खूप चांगली गोलंदाजी केली नितीननी. बघा स्प्रे घेऊन जायचं जरा. आमचे आपण तर डॉक्टर उत्तम मुकादम गेलेत. प्रथम उपचार कोणीही करा पण तो व्यवस्थित करा.
18 धावा धावफलकावरती आल्यात. थोडस प्रथम उपचार केला उत्तम आपण बोलले त्यांनी. नवीन बॅटर आहे रमेश. डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू हवेमध्ये यावेळेला पण क्षेत्ररक्षक नाहीये दूरवरती आपण मित्र आहेत. क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक भरपूर दूर होता. श्याम भोयर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सांगतायत माझ्याकडे चेंडू आहे दुसरी धाव घेणार नाहीयेत. 2 धावा तर आपण इथं कंप्लीट झाला तिसरी घेणार नाही. तसं काय दाखल करते 20-2 षटकाचा साथ चांगलं कमबॅक बघायला मिळेल. नितीन या षटकात फक्त 6 धावा दिल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आता. 12 चेंडूमध्ये 20 आले आहेत. मधू रिटायर्ड झालेत. दिलीप आलेत गोलंदाजी मार्कवर. स्पिन आक्रमण आपण पाहू शकतो. रमेश पाटील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. यष्टीरक्षक बॅटर. दिलीप गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचा 30 षटक गणतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. रमेश पाटील आपण पाहू शकता. रमेश पाटील सुभाष पाटील ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. 2 चांगले बॅटर आता देखील मैदानावर. बॉल बॅक ड्राईव्ह बघायला मिळाला. एक डाव कंप्लीट केले. चांगला फटका होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दिलीपच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. धाव फलकावती 21 धावा. दिलीप पाटील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. टाकला सुभाष. स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती तिथे विकेटची शक्यता आहे. रमेश भरपूर पुढे गेले ते कॉल नव्हता त्यामुळे विकेट मिळालाय. नितीनचं कौतुक करेल. काय लवकर चेंडू कलेक्टिंग केला आणि सरळ गोलंदाजाकडे फेकला. 4 मात्र आपलं काम पूर्ण केलंय. सांघिक यश मध्ये बॅटर बाद रमेशला मैदान सोडवावं लागतंय. नवीन बॅटर तर सतीश पाटील. एक संकटमोचक म्हणून त्याची भूमिका असते. पडलेचे कॅप्टन आणि हेडुसनचे कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकी करू. दिलीप गोलंदाजी खूप चांगली करतो. आतापर्यंत 2 चेंडू त्याने अप्रतिम फेकलेत. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होता. चांगला चेंडू त्या बॅटरमधून चेंडूला काढलाय. वडिश लोकांना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बळीराम आहे तिथे. खूप चांगली फेकी चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर दिलीप. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होता. टाकला सतीश पाटील आपण पाहू शकता. ऑन साइडला टायमिंग बेमिसाल होत आहे. ओव्हर पिच मिळाला आणि त्याला फेकून दिलाय. मिडविकेट सीमाच्या पार षटकार. यासाठी सतीशला जाणलं जातं ना जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतात. नाही स्वयंसेवक आमच्या दारा जा लवकर. नाही धन्यवाद देईल जगदीश पाटीलला धन्यवाद देईल. थोडंसं आपण तर आमच्या स्वयंसेवक देखील भोजन करायला गेलेत. फटका खूप चांगला आहे. सतीश पाटीलची भूमिका तेच असते. जेव्हा जेव्हा संकटात संघ असतो तेव्हा तेव्हा तो संकटातून बाहेर काढण्याचं काम करतो. षटकार तो उपयुक्त आला त्या बॅटवर. 28 धावा. चंद्रकांत मुकादम देखील ट्रॉफ्यांकडे पाहत आहेत आता. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफ चेंडू चालला. लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आपण पाहू शकता. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. नितीन गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क टाकला सतीश पाटील. हा चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती सर्व. जोपर्यंत आपण मिड ऑफ चेंडू जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फेड करतोय. 2 धावा घेण्याचा अवधी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर बघा बॅटिंग करणाऱ्या संघातील एक खेळाडू मैदानात येऊ शकतो पाणी घेऊन. जगदीश पाटील येत आहेत टॉस साठी या. पडले आणि हेडुटनेचे कॅप्टन. अंतिम षटक आता कोण फेकतो इथून पाहायचंय. बळीराम येतो की किसन मात्र येतोय. कदाचित बळीराम दुखापतग्रस्त आहेत सांगतायत पण तरी संघ नाही सांगतात की तुला गोलंदाजी करायची आहे.
32 धावा त्याला धावफल करते. अंतिम षटक. आता पाचा इथून किती धावा केल्या जातात. तर बंडाली गावचे शाखा प्रमुख राजेश पाटील यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बंडाली गावचे शाखा प्रमुख राजेश पाटील. चला टॉस साठी याचे पडल्याचे कॅप्टन आणि हेडुटण्याचे कॅप्टन. या षटकानंतर आम्ही लगेच टॉस करणार इनिंग ब्रेक मध्ये. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला सुभाष पाटीलला इथून आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. इथून 50 पर्यंत धावा करायच्या असेल तर इथून चांगली बॅटिंग करणार. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली बळीरामकडे. हनुमान पाटीलला आपण पाहू शकता. लॉंगॉनला पनामा कॅप प्रदान केले त्यांनी आज. बळीराम लाईन पाहावी लागणारे. पंच वाईट चिकून करतायत. अवंतताने भर धावसंख्या दाखल करती. 33 धावा आपण पाहू शकता. बळीराम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उहूर्तकडे मारा करतो. स्ट्रायकला सुभाष पाटील आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता यावेळेला. पडल्यानंतर थोडासा स्विंग होऊन बाहेर निघाला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. 5 चेंडूचा अजून एक खेळ बाकी. चला पडल्याचे कॅप्टन येतात. हेडुसेनचे कॅप्टन या. सफल झालाय. उंच चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. शॉर्ट विकेटला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. 2च धावा मिळणार आहेत. धावसंख्या धावफल करती 35. 35 धावा दाखल करते. पस्तीस धावा दाखल करती लागल्यात. चार चेंडूचा खेळ बाकी. बळीराम गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला सुभाष पाटील आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने ऑन साईडला वळवलाय. मिडल चेंडू चालला वेगाने. साई वेगाने आले आहेत पण अधिक वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल करती 37 धावा. 37 धावा धावफल करते आपण पाहू शकता. बळीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता सुभाष पाटील आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो. सलामीला आला. अजूनही आपण इथं खेळपट्टीवर आहे. बॅक पुढे गेला. पंच केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला तिथे झाले चूक आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. उपयुक्त चौकार येतोय. 41 धावा. किसनकडून मिसफीड होते. कारण नेहमी आपण पाहिलं किसनकडून मिसफीड होत नाहीये. कदाचित चेंडू डायव्हर्ट झाला असावा पडल्यानंतर थोडासा. 41 धावा. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 2. हेडुटण्याचे कॅप्टन देखील येत आहेत. 13 चेंडू 27 धावा. जबरदस्त बॅटिंग करतो सुभाष. पुण्याचा बॅकफुट गेला. कट केला. 1 धाव कंप्लीट केला. रुपेश वेगाने आले आहेत. 1च धाव मिळते. धावसंख्या धावफल करते 42. अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू. बळीराम तू सतीश. शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक केला. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या धावफल करते 48. काय बॅटिंग केली सतीश पाटीलने आपण बेतर. 4 चेंडू 16 धावा कुठल्या. त्यामुळे 2 षटकार. सतीश पाटील काय बॅटिंग केली. मैदानावर आपण बघितलं नेहमी 48 धावा. नेहमी संकटमोचकाची भूमिका काय असते दाखवून देतोय. 48 झाल्यात. 49 ची गरज आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक देखील आले. हेडुटण्याची देखील आणि आपण तो पडल्याचे टॉस देखील आम्ही करणार आहोत. तर संतोष पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. चला कॅप्टन या. पडल्याचे कॅप्टन आणि हेडुटण्याचे कॅप्टन. हेडुसनचे कॅप्टन. कॅप्टन या लवकर जरा.
बघा हेडुटण्याचे कॅप्टनला विनंती आहे, मान्यवर देखील आमचे सज्ज आहेत. आपण या जरा दिलीप पाटील जरा लवकर या. 48 झाल्यात, 49 ची गरज आहे. टॉस संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले, त्यामुळे दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच आहे. शिवम गोंडी देखील बघा दुपारच्या भोजनानंतर मैदान आपण त्या समालोचन कक्षाकडे वाटचाल करतायत. नाही आता थोडस चेहऱ्यावरती त्यांच्या फ्रेशनेसपणा जाणवतोय. टॉस झाला, टॉस जिंकला आपण इथे हेडुटणे फुट प्लस संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. तर जर मॅच जशी सुरू होते त्यावेळी दुसऱ्यासाठी आमच्या साथी समालोचक नितीन कान यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली 40 प्लस आयोजित नावाली 40 प्लस चषक 2024 आज स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. संदप संघ थोडासा अडचणीत होता, पण सतीशचे 2 षटकार आले. सुभाषने चांगली बॅटिंग केली आणि धावा झाल्यात 48. 49 धावांचा पाठलाग आता करायचंय. देसाई 40 प्लस संघाला जितू नाहीये संघामध्ये. आता साई म्हात्रे आणि कंबालपडाने आगासन संघ आपण रिपोर्टिंग करायचं. रुपेश मुंडे येतात सलामीला, आज त्यांना प्रमोट केलंय. आगासन 40 प्लस आणि कंबालपडा 40 प्लस तुम्हाला रिपोर्टिंग करायचं, लक्षात घ्या. 3चा टायमिंग तुम्हाला मी दिलाय. 2:30 वाजलेलेत. त्यानंतर अजून 2 मॅचेस आहेत. मात्र वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं, कारण आज वेळ भरपूर कानाला वाया गेलाय. तो आपल्याला कव्हर करायचा आहे, जेणेकरून सेमीफायनल फायनल मॅच सुद्धा 4 षटकांची होईल. एक मॅच झाली नाही. देसाई आणि दातिवली बी संघ काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळे देसाई संघाला पुढे वाटचाल देण्यात आली. स्ट्राईक एंडला साई म्हात्रे आहेत. 9 सेकंडला रुपेश मुंडे आहेत आणि प्रवीण पाटील चायनामॅन गोलंदाज डावखुऱ्याचे. पहिलं षटक मिळतात, लॉंग ऑफ आहे आणि एक डीप मिड विकेट आहे. ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलाय. दिलीप पाटील यांना तुम्ही पाहताय पंचांच्या भूमिकेत. चांगले क्रिकेटर आहेत, अनेक मालिकावीरचे पुरस्कार त्यांनी पटकावलेत. आताच गोलवीच्या स्पर्धेत सुद्धा त्यांना मालिकावीर कूलर मिळाले होते आणि इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. साई म्हात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. आता मात्र लॉंग ऑन आहे. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. सुभाषला तुम्ही मिड विकेटला, लॉंग ऑनला सतीश पाटील आहेत. चांगली फिल्डिंग आहे आणि सुभाष हे सांगतात ना घाई करू नका, कारण इथे विकेट मिळालीच नसती. रुपेश क्रीज मध्येच आहेत, थोडे पुढे ते आले नाहीयेत. नाही, अर्ध्या क्रीज मध्ये गेले होते, मात्र रिटर्न सुद्धा आलेत ना बॉल पकडेपर्यंत. प्रवीण इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. साईच्या बॅट मधून आलाय दुसरा चौकार. दोन चौकार आले साईच्या बॅट मधून. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, पुन्हा चौकार, म्हणजे 9 धाबा आल्यात. प्रवीणचं षटक महत्वाचं आहे, कारण मुख्य गोलंदाज आहे या टीमचा. रुपेश थोडस चेंडूची चाचपणी करतायत.
बऱ्याच वेळा आपण बघतो चेंडू ज्यावेळी सीमारेषेच्या बाहेर जातो, चौकार जातो, षटकार जातात, चांगले जे बॅटर असतात ते सातत्याने चेंडू चेक करतात. संदीप संघाने ही मॅच जिंकली तर संतोष पाटील यांच्याकडे 3000 रुपये. इथे मात्र थोडक्यात बचावले साई. ऑन साइडला खेळायचं होतं, ड्रिल करून बघतात एक्झॅक्ट मला हा फटका कशा प्रकारे खेळायचा होता. प्रत्येक बॉल नंतर ते बॅटला थोडस चुंबन घेतात. बॅटला बरेचसे खेळाडू दैवत मानतात. 2 धावा इथे पूर्ण आल्यात. 2 धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली देसाई पोटी प्लस संघाचे 11 वरती. 49 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. 11 धावा झाल्यात. संदीप संघाने ही मॅच जिंकली तर संतोष पाटील संदीपच्या यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज. रनआउटचा धोका आहे. फलंदाज रनआउट. रुपेश मुंडे एकही चेंडू न खेळता रनआउट झालेत. कॉर्डिनेशन नाहीये. विनोद पाटील तिथे होते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. खूप चांगली फिल्डिंग केली विनोदने. थ्रो फेकी चांगली आहे. त्यामुळे एकही चेंडू न खेळता रुपेशला माघारी परतावं लागेल. आणि आता हनुमान पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. रुपेशला एकही चेंडू मिळाला नाही. बघा रुपेश हीच चर्चा सोबत चर्चा करतात रुपेश सोबत की चेंडू तुला एकही मिळाला नाहीये. 38 सर्कल मध्येच बॉल होता त्यामुळे धाव झाली नसती. हनुमान पाटील आलेत. पहिल्या षटकात 11 आले शुभम मध्ये आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 रन्स या मॅच मध्ये आता करायचे. त्यामुळे हनुमान मैदानात आलेत. फिल्डिंग युनिट चांगला मी मगाशी उल्लेख केला होता. संदीप 40+ पेक्षाही जास्त वयाचे खेळाडू या संघामध्ये आणि सातत्याने चांगली फिल्डिंग करतात. जे काम त्यांना या संघामध्ये बॅटिंग फारशी वेळा त्यांच्यापर्यंत येत नाही मात्र फिल्डिंग ते चांगली करतात. सुरेश पाटील आहेत, अरविंद पाटील असतील, जगदीश पाटीलचा मी उल्लेख करेन, गिरीश पाटील आहेत, मधू आहेत, शशांक पाटील तुम्ही पाहतात पंचाच्या भूमिकेत. आता गिरीश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 40+ संघटनेचे माझे उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. हनुमान यांच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा राहिलेला आहे. नितीन पाटीलने तो विक्रम केला देसाई संघाच्या किंग ग्राउंड मध्ये. 18 चेंडू 38. हनुमान पाटील 40+ संघटनेमध्ये सुद्धा त्यांचं योगदान राहिले. सदस्य आहेत ते. गिरीश फुलटॉस बॉल होता. फायदा नाही. आज स्पर्धेचा बाळू तिसरा दिवस आहे. लेगबाईचा इशारा दिली पाहिजे. फुलटॉसची समस्या राहिली बाळू या खेळपट्टीवर आतापर्यंत तिसऱ्या दिवसापर्यंत. नाही फुलटॉस बॉल बरेचसे चांगले फलंदाज हुकलेत. असं नाही हनुमानकडनं मिस झालाय पण चांगल्या फलंदाजाकडनं चेंडू मिस झालेत. फुलटॉस बॉल होता मात्र एकच रन्स मिळाले लेगबाईज. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. धावसंख्या 12. 17 चेंडू 37 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 17 चेंडू 37. गिरीश पाटील चांगले गोलंदाज आहेत. कधी ते कमबॅक करू शकतात त्या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता. ब्लॉक होता त्यालाही खोदून काढलाय. सुभाष वेगाने आले. धाव मिळणार नाहीये. सुभाष चांगले फिल्डर आहेत. 16 चेंडू 36. बघा गिरीश पाटीलकडे बरेचसे मी मगाशी उल्लेख केला कधी ते कमबॅक करू शकतात. एक चांगले गोलंदाज आहेत. बऱ्याच वेळा स्लॉगरच्या षटकामध्ये धावांचं संरक्षण त्यांनी बऱ्याच वेळा केलेलं आहे. 16 चेंडू 36 रन्स या मॅच मध्ये. मॅच ऑन. गिरीश गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या बाहेर होता. कव्हरच्या दिशेने खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. मधू वेगाने आलेत. दोन धावा मिळालेत. मॅच ऑन आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 रन्स या मॅच मध्ये करायचे देसाई 40+ संघाला. हनुमान पाटील सांगतायत कदाचित साईला हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता.
आता त्यालाही छेडछाडी केली. 2 रन्स तिथेही मिळाल्यात. गिरीश पाटील गोलंदाजी मार्कवर. डावकर त्याचे गोलंदाज आहेत. लो फुलटॉस बॉल होता. एकच रन्स मिळेल. बघा किती आत्मविश्वास आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. नाही बऱ्याच वेळा पाहायला मिळतं कारण की आधीच एसपीने सांगितलं की एकच रन्स घेणार आहेत. मग घाई का कशासाठी. दुपारच्या सत्रामध्ये मॅचेसचे जेवण झालेले आहेत सर्व खेळाडूंचा. त्यामुळे आरडाओरडा सुद्धा भरपूर पाहायला मिळतोय. 14 चेंडू 33 रन्स करायचे आहेत. साईला माहिती आहे मला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे कारण चांगला बॅटर आहे. इथे 2 धावा मिळाले. काय सुरू काय मैदानामध्ये भाऊ. झेल कठीण होता. ड्रॉप झालाय. धावा 2 मिळाले. रनआउटची संधी होती तीही गमावली आहे. तीन चेंडू 31. 13 चेंडूचा खेळ शिल्लक 31 रन्स अजूनही करायचे. मॅच अजूनही भरपूर लांब आहे असं म्हणता येणार नाही. जवळपास आले म्हणजे साई आहे त्यांना माहिती आहे ना साई किती घातक खेळाडू आहे. टेनिस बॉल 40+ जर तुम्ही विचार केला. हरेश केले साईची चर्चा नेहमीच असते. मधू आहे सुभाष पाटील आहेत. चर्चा या खेळाडूंची नेहमीच असते. आणि बघा हाच तर उल्लेख मी करत होतो ना. चेंडूला पाठवून दिला मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आता 12 चेंडू 25 करायचे. पाणी हवं असेल तर देसाई संघाचा एक खेळाडू मैदानात जाईल लक्षात घ्या. रुपेश मुंडे बघा विचारतात पाणी हवंय का साई. 12 चेंडू 25 करायचे. मी मगाशी उल्लेख केला स्ट्राईक रोटेट झाली. कदाचित शशांक विकेट किपर असते जेलही झाला असतं पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. साईची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. बारा 25. बारा चेंडू 25 इक्वेशन या मॅचचं. 12 चेंडू 25. बारा चेंडू 25. रुपेश मुंडे एकही चेंडू न खेळता बाद झालेत. मात्र पाणी घेऊन गेलेत. कधी साईला सांगितलं असेल की तू थांब धावा होतील कारण एकाच एंडने स्पर्धा आहे. मी रनआउट झालोय हरकत नाहीये माझी चूक आहे मी धावलो पण तू थांबायचंय. तुला मॅच फिनिश करायची. भरपूर मॅचेस फिनिश केल्या साईने आतापर्यंत. 40+ मध्ये 2 बाईक एकाच सीझन मध्ये आपण पाहिल्या. अध्यक्ष चषक अर्जुनभाई पाटील यांच्या नावाची जी स्पर्धा पाहिली 13 बाईकच्या स्पर्धेत तुम्ही पाहिले तिथे मालिकावीरचा मानकरी साई होता. त्यानंतर शिडूनची नाईट स्पर्धा पाहिली तिथे साई बाईकचा मानकरी ठरला होता. त्यानंतर रेग्युलरची स्पर्धा आपण देसाईच्या मैदानात पाहिली तिथे बाईक पटकावली होती. समाजसेवक निघूचे अभि पाटील यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत. निघू ग्रामस्थांचे आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. खास करून संदीप पाटील त्यांच्या सर्व ग्रामस्थांचा आम्ही आभारी आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप पाटील यांचे खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या ग्रामस्थांचे मी उल्लेख करेन. 12-25 भाऊ सरासरी आपण पाहिली तर 12.50 चे. नक्कीच नक्कीच संदीप पाटील सुद्धा पुढच्या वर्षी नावाली संघामध्ये 40+ मध्ये खेळणार आहेत इन ऍक्शन मध्ये. 12-25 मॅच रंगतदार दिशेने. मात्र हवेचा वेग सुद्धा दादा भरपूर आहे. नाही हवा भरपूर असते या क्रीडांगणामध्ये. धावा बनतात या खेळपट्टीवर फक्त बनवण्याची ताकद पाहिजे. फुलटॉस आहे. झेल नाहीये. झेल होणारच नाहीये कारण कोणीही असतं तरी झेल झाला नसता. फिल्डिंग चांगली भरपूर पुढे. रमेश एकदम डीप मध्ये तिथून धावत येणं झेल पकडणं इतकं सोपं नाही. 11 बॉल 24. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य राहिले तिसऱ्या दिवसापर्यंत की फुलटॉस बॉलवरती पण मोठे हिट आले नाहीत अजूनही. भल्या भल्यांची अग्निपरीक्षा लागली चांगल्या चांगल्या बॅटरची. 11 बॉल 24. विनोद राईट ओव्हर द विकेट.
फटका चांगला आहे. एक मिनिट थांबायचे, नवनाथ चेक करतायत. नाही ऑन द लाईन आहे का बघायचं कुठे षटकार आहे. नाही कन्फर्म केलेलं चांगलं आहे. 10 चेंडू 18. नाही मधु पाटीलचे कौतुक करू आम्ही. मधुने लगेच सांगितलं की षटकार आहे. मात्र नवनाथ दादांनी चेक केलं स्वतः जाऊन कुठे एक्झॅक्टली चेंडू पडलाय. कदाचित कल्पेश क्षेत्ररक्ष असं झेलही झाला असता, पण तिथे क्षेत्ररक्ष नाहीये, थोडेसे क्रॉस आहेत. स्ट्रेट फटका होता. 10 चेंडू 18. साईला माहिती आहे जे काय करायचे ते मलाच करायचं या मॅच मध्ये. बऱ्याच वेळा साई मात्र बाद झाल्यानंतर संघ अडचणीत येतो. मात्र बळीरामने ही मॅच काढली फडचषक मध्ये. हाही फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. मात्र चेंडूने थोडासा बाउन्स घेतलाय. हनुमान पाटील वेगाने धावतायत. साई सांगतात की घाई करू नका, 16 अजूनही करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 12-13 धावा एसपीच्या षटकात राहणं गरजेचं आहे. मात्र बघायचं कारण येणारे चेंडू 3 आहेत बाकी अजूनही. 9 चेंडू 16चं इक्वेशन आहे. आरामात 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 घाई करू नका प्लीज. नाही पाय त्यांचा गुतला. 9 चेंडू 16. ऊन भरपूर आहे त्यामुळे फुटीबाजी खेळून आम्ही सातत्याने सूचना करतो काळजी घ्या आपली. क्राईम सुद्धा बऱ्याच वेळा येतात काही गोलंदाजांना. नऊ चेंडू 16 धावांची गरज आहे. विनोद राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला साई. आता काय घडलंय काय घडलंय काय बाळू पाटील एक्झॅक्टली मैदानामध्ये. आता रनआउट. साई मात्र रनआउट. आता मॅचला टर्न मिळेल का? एसपी भरपूर खुश दिसत आहेत. आता वातावरण थोडस खुशीचं दिसतंय संदर्भच्या खेम्यामध्ये. कारण आता चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायच्यात 15. 8 चेंडू 15 धावा. कारण हनुमानलाही माहिती आहे स्ट्राईक जर घ्यायची असेल तर दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. नाही थ्रो फेकी चांगली. रमेशचं कौतुक करेल म्हणून. काय थ्रो फेकी केली रमेशने. 8 बॉल आता 15 करायचे. साईचा विकेट आता टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅच मध्ये की साईचं रनआउट होणं. 8 चेंडू 15. 8 चेंडू 15. रमेश सांगतात आता आपल्याकडे नामी संधी आहे, इथून आपण कमबॅक करू शकतो. कारण साई बाद झालेत. मात्र नितीन पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. फलंदाजी भरपूर खोलवर आहेत. मात्र नितीन ज्यावेळी साई मैदानात थांबतात त्यावेळी गोलंदाजांवर थोडासा दबाव असतो. 8 चेंडू 15 रन्स. मॅच जिंकली तर संतोष पाटील साहेबांकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज संदर्भ 40+ ला दिलं जाणार आहे. काय मॅच रंगली आता बघायचं. येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 8-15. फटका चांगला आहे. साई बाद झाले म्हणून काय झालं. हनुमानने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. हेच तर सांगतात ना भाऊ हनुमान पाटील. साई बाद झाला म्हणून काय झाला. मी आहे ना मैदानात. 7 बॉल 9 रन्स आता करायचे आहेत. 7-9चं इक्वेशन आहे. 9चं इक्वेशन आलं ना हनुमान पाटीलचं नाव लगेच समोर होतं. भरोडी विरुद्ध देसाई. 2 बॉल 9ची गरज असताना हनुमान पाटील 9 धावा बनवल्या होत्या. तोच हनुमान पाटील. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलंय. आता 7 चेंडू 8 धावा. षटकाराने मॅच खुली झाली आहे. काय फटका होता. काय ताकद होती. हीच ताकद आहे ना हनुमान पाटीलची. लांब लचक ते षटकार मारतात. 7 चेंडू 8 धावा. देसाई विरुद्ध संदप. हाही फुलटॉस आहे. त्यालाही पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकाराने हनुमान पाटील मॅच खुली केली आहे. आता 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. कैलास मुकादम यांच्या डावा कॅसाठी उत्तम मुकादम आपल्याकडे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. कैलास मुकादम यांच्याकडनं ऐवा कॅचसाठी. नाही फक्त तुमच्यासाठी आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. नाही संध्याकाळी मिळेल दादा. नाही कैलासदारी सांगितलं 100%. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. नितीन पाटील आलेत.
नाही, दुपारच्या सत्रात सुद्धा झेल पकडले बघा ना एवा कॅच. हो साई बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं मॅचला कलाटणी मिळेल, मात्र नितीनने असं वाटतं की रागाच्या भरात काय 2 षटका उत्तुंग मारले हनुमानने. काय ताकद आहे हनुमानची. नाही, हनुमान नेहमीच मॅच फिनिश केली ना, रेग्युलर मध्ये सुद्धा भरपूर क्रिकेट हनुमान पाटील खेळलेत. हनुमान पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिले ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हती, आणि देसाई संघ म्हणजे षटकार त्यांच्यासाठी सोपी गोष्ट आहे. वाईटचा बघायचं काय घडलं. नितीन काय करतोय, व्हाईटचा बॉल मारला. आता स्वतःवरती नाराज आहेत. 5 बॉल 2. सीताराम पाटीलने यावर्षी कारनामा केलाय ना, 6 बॉल 2. आणि आता शशांक करतील का 5 बॉल 2. बघायचे. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. नितीन एक्झॅक्टली काय करत होते हनुमानलाही कळलं नाही की ऑप्शनच्या इतक्या बाहेर बॉल होता. व्हाईट बॉल आहे, त्यालाही छेडछाडी केली. आणि बळीराम बघा फडकेपाड्याच्या स्पर्धेत काय भाऊ बॅटिंग केली होती बळीरामने. मॅच अक्षरशः खार्डीच्या विरुद्ध त्यांनी जिंकून दिली. कारण असं वाटलं होतं साई बाद झाले, नितीन बाद झाले, हनुमान बाद झाले, मात्र बळीरामने ती मॅच जिंकून दिली होती देसाई संघाला. नितीन सांगतात ना व्हाईट पेक्षा 2 धावा चांगल्या होत्या. नाही, 1 बॉल डॉट गेला असता तरी बाबा हरकत नाहीये ना. 6 बॉल तुमच्याकडे, रन्स फक्त 2 आहेत. तिसऱ्या फेरीत बघायचा कोणता संघ दाखल होईल. खंबालपाडा आणि आगासन तुम्हाला 3चा टायमिंग दिला होता, लक्षात घ्या. तेव्हा रिपोर्टिंग करा. मॅचेस दरी यानंतर 2 बाकी असतील, मात्र वेळेला महत्व आहे ना. ज्ञानेश्वरला 40+ मध्ये सुद्धा भरपूर आरडाओरडा बघायला मिळतो, मात्र ते आनंद वेगळा येतो. 5 बॉल 2. काय मॅच रंगेल का. येणारे 2-3 बॉल डॉट आले तर मॅच मध्ये पुन्हा मजा येईल. रेवण साळुंके आपण जिथे भोजन आहे तिथे थांबायचे. रेवण साळुंके कोणच नाही तिथे. एक रनची आता गरज आहे. 4 बॉल 1 रन. नाही, शशिकांत पाटील सुद्धा जज करत होते, पण ते थांबले का. नाही, कदाचित त्यांना असं वाटलं सुभाष, पण सुभाष उलटे कसे येतील. क्लोज एक्स्ट्रेक्शन ते करतायत आणि मागे धावत गेले. कपिल देवने म्हणून झेल पकडला होता 1983. ठाकूर वही रुकने का है. ठाकूर वही रुकने का है. 4 चेंडू 1. तीन चेंडू आणि आता 1 धावेची गरज आहे. दिलीप पाटील सांगतात ना चेंडू पडल्या तर किती आतमध्ये आलाय. 3 बॉल 1 रन. संदर्भला मॅच जिंकायची असेल भाऊ 3 बॉल डॉट टाकावे लागतील. 3 चेंडू 1 धावेची गरज. संदर्भ संघ सुद्धा मॅच सोडायला तयार नाहीयेत. हनुमानने 2 षटकार मारले होते. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. शेजारी वाढलेत भाऊ आता. क्लोज फिल्डिंग तुम्ही पाहतायत. शशांक फलंदाज रनआउट. कहाणी में ट्विस्ट. 2 चेंडू आणि आता 1 धावेची गरज आहे. काय मॅच रंगली आहे बघा. सुभाषचा वापर न करता शशांकचा केला वापर या मॅच मध्ये. आता 2 बॉल मध्ये 1 करायचे कंपल्सरी. 1 झेल ड्रॉप केलाय बघा. नाही, झेल पकडला असता अजूनही मजा आली असती. नाही, झेल पकडला असता भाऊ तर स्ट्राईक सुद्धा नवीन बॅट्समॅनला आली असती ना. काही घडलं असतं. 4 फलंदाज रनआउट झालेत देसाईचे. दोन चेंडू 1 कंपल्सरी. काय मॅच रंगली भाऊ. विनोदच्या षटकात धावा जास्त आल्या नसता अजून मजा आली असती. हरकत नाहीये, क्रिकेट आहे. कारण हनुमान सुद्धा चांगले बॅटर आहेत ना, त्यांनी 2 षटकार मारले. चेंडू फारसे खराब नव्हते, मात्र ताकद प्रचंड नाही. या मैदानात तुमच्याकडे ताकद जास्त असेल तर फायदाही होईल. दिलीप पाटील आलेत भाऊ. त्यांचा नॅचरल खेळ आपण पाहिला तर षटकार चौकार आहे. मॅच फिनिशर आहेत.
मग 2 बॉल 1 करायचे. हा चेंडू शशांकने डॉट टाकला तर काय मजा येईल या मॅच मध्ये. शशिकांत पाटील सुद्धा सांगतात की 1 बॉल डॉट टाक मग मजा येईल या मॅच मध्ये. बाकी मॅचचा रिझल्ट काही लागू हे सांगतात शशिकांत पाटील. फक्त 1 बॉल डॉट टाकला तर मजा येईल प्रेक्षकांनाही. 2 बॉल 1 नवीन विक्रम होईल का भाऊ. 4 बॉल मध्ये एकच रन्स आले. 4 बॉल मध्ये एकच रन्स. शेवटपर्यंत रडतोय आपण पाहिजे फाईट करतोय या मॅच मध्ये. संदप 40+ टाळ्या उद्या. शेवटचे 2 बॉल आणि 1 रनची गरज आहे. देसाई विरुद्ध संदप. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दिलीप पाटील थोडस फिल्डिंग चेक करतायत. शशांक हा गॅप मध्ये बघा दिलीपच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. आणि आता हा विजयाचा चौकार आला. मात्र फाईट चांगली केली बघा. दिलीप सुद्धा अभिनंदन करत असताना संदप 40+चं. मात्र मॅच रंगतदार झाली. मॅच मध्ये मजा आली प्रेक्षकांना. आणि अखेर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो देसाई 40+ संघ. चला सेकंड करायचंय देसाई संघ. तिसऱ्या फेरीमध्ये देसाई संघ दाखल झालाय. 2 सामने जिंकलेत कारण 1 त्यांना बाय मिळाली. दिलीप पाटील बघा ना ग्राउंड स्ट्रोक भरपूर दिवसानंतर खेळले मला वाटतं. सेकंड करा. हार जिता क्रिकेटचा भाग असो मात्र मॅच रंगतदार झाली. चला हेडोटे संघ फिल्डिंग घेतली का. हा फिल्डिंग लावा लागेल प्लीज कारण मॅचेस भरपूर आहेत अजून. रणजित संते सुद्धा मला वाटतं ही मॅच बघण्यासाठी खास थांबले होते बघा. मॅच सुद्धा तशी झाली ना रंगतदार. आणि मॅन ऑफ द मॅच